नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या वाटाण्याची चटणी किंवा ठेचा तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथं ओले वाटाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 हिरवी मिरची तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आलं, कढीपत्ता आणि 9-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर कांदा टोमॅटो नको असेल तर स्किप करू शकता, पण कांदा टोमॅटोमुळे छान अशी चटणीची चव वाढते. आता आपण एक मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये लसूण, आलं, कढीपत्ता, हिरव्या मिरची टाकून आपण त्याचा बारीक असा पाणी न घालता ठेचा तयार करून घेऊया. आपले हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून सुरुवातीला हे वाटाणे टाकून त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे आणि हे वाटाणे 5 मिनिटं मी पॅनमध्ये परतून घेणार आहे. छान असे आपल्या वाटाण्याला डाग पडले किंवा भाजले गेले की मग आपण हे काढून घेऊया. आपल्या वाटाण्यांचा कलर बदललेला आहे. आता मी ते थंड करायला ठेवते आणि त्याच पॅनमध्ये कमी तेल टाकायचं. मी इथं 2च चमचे तेल टाकलेलं आहे रोजच्या वापरातल्या चमच्याने. आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे आणि मोहरी अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे. जिरे मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये मी आता बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे आणि एक 5 मिनिटं हा कांदा मी परतून घेणार आहे. कांदा आपला परतत आहे तोपर्यंत आपले वाटाणे थोडे थंड झालेले आहेत. जर तुमच्याकडे चॉपिंगचं मशीन असेल तर त्यात देखील तुम्ही हे वाटाणे थोडे फिरवून घेऊ शकता. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर बंद चालू करूनच थोडे असे जाडसर असे वाटून घेणार आहे. जास्त बारीकही हे वाटाणे वाटायचे नाहीत. आपण चटणी तयार करतोय. तुम्ही पाहू शकता मी असे जाडसर असे हे वाटाणे वाटून घेतलेले आहेत. आता आपला कांदा परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता अर्धा टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून आपण टोमॅटो मऊसर होईपर्यंत हे परतून घेणार आहोत आणि हिरव्या मिरचीचा ठेचेचा कच्चेपणा देखील आपला कमी झाला पाहिजे. एक 5 मिनिटं मी हे मसाले परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून पुन्हा 1-2 मिनिटं हे मसाले मी परतून घेणार आहे. आपले मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेला वाटाणा टाकून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक 5 मिनिटं व्यवस्थित हा मसाल्यांमध्ये वाटाणा मिक्स करून घेणार आहे. वाटाण्यामध्ये जे मॉइश्चरायझर असतं ते देखील आपण हे परतून कमी करणार आहोत आणि एक 5 मिनिटासाठी आता मी एखादा आपला वाटाणा जाडसर असेल तर तो कच्चा राहू नये त्यासाठी मी आता 5 मिनिटासाठी या चटणीला वाफ देणार आहे. पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या चटणीचा कलर बदललेला आहे आणि आता मी हे 2 मिनिटं परतून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर ऑप्शनल नाही आहे, कोथिंबीर टाका कारण की चटणीची चव आणखीन छान वाढते. आणि 1-2 मिनिटं परतून आपली वाटाण्याची चटणी किंवा वाटाण्याचा ठेचा तयार झाला आहे.